लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थानं उद्या सुरुवात होत आहे। एकंदरीत पाहिलं तर गेली 15-20 दिवस झालं सांगली महापालिकेच्या निवडणुकीमुळे रणधुमाळी उडाली होती। आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया उद्या सुरुवात होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण आता सध्या मिरजेतील वेअरहाऊसमध्ये आहोत। या ठिकाणी मतदान केंद्रावर EVM मशीन घेऊन जाण्यासाठी हे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 381 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असून 78 ठिकाणी मतदान प्रक्रियेला एकंदरीत उमेदवार 381 उभारलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी सांगली महापालिकेचे निवडणूक अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी सर आहेत। सर, कशा पद्धतीनं उपाययोजना केलेल्या आहेत? उद्या प्रत्यक्ष मतदान होत आहे। आमच्याकडून सगळे प्रक्रिया झालेली आहे। 5-27 केंद्र आहे, त्या ठिकाणी जवळपास आतापर्यंत 70% पोलिंग पार्टीच्या रवाना करण्यात आलेल्या आहे। पुढच्या 2 तासात दुसऱ्या फेरीच्या पण सगळ्यांच्या रवाना करण्यात येईल आणि उद्यासाठी सगळे झोनल ऑफिसरमार्फत आणि तिथे पोलिंग बूथवर आमच्याकडून सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहे आणि सगळे मतदान प्रक्रिया आम्ही सुरळीत पार पाडू। एकूण किती मतदार आहेत या सांगली महापालिका परिसरात? टोटल 4,54,000 मतदार आहेत। किती कर्मचारी तैनात केलेले आहेत आपण या सर्व प्रक्रियेसाठी? ह्याच्यामध्ये प्रत्येक बूथवर एक प्रिसाइडिंग ऑफिसर असतात, 3 पोलिंग ऑफिसर असतात, प्लस त्यांच्यासोबत एक शिपाई आणि एक कॉन्स्टेबल। तर प्रत्येक बूथवर कमीत कमी 6 म्हणजे जवळपास 35 ते 4,000 कर्मचारी आम्ही नियुक्त केलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर या मतदान केंद्रावरती 51 ठिकाणी संवेदनक्षम मतदान केंद्र आहेत असं सुद्धा माहिती समोर येते। त्यावर सुद्धा तुम्ही कशी नजर ठेवला आहे? नाही, आमच्याकडे संवेदनशील मतदान केंद्र 0 आहे, पण तरी पण आम्ही 91 मतदान केंद्रावर CCTV कॅमेराचं लाईव्ह कास्टिंग करणार आहोत। तिथे थोडा कायदा व सुव्यवस्था दृष्टीने आम्ही विशेष लक्ष टाकण्यात आहोत। मतदारांना या सांगली महापालिका क्षेत्रातील काय आव्हान करताय? सर्वांना असं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त येऊन उद्या मतदान करावी। आमच्याकडून सर्व तयारी झालेल्या आहेत आणि चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपण एक लोकशाहीचा पर्व साजरा करूया। धन्यवाद। नक्कीच आपण पाहू शकता एका चांगल्या उमेदवाराला मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन महापालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांनी केलेले आहे। कॅमेरामन सुजित सोबत शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।